मला खूप डाळबट्टी आवडते आणि तुम्हाला पण आवडते का, म्हणूनच मी तुमच्यासोबत रेसिपी घेऊन आलेली आहे। पहिले घ्यायचं आपल्याला गव्हाचं पीठ तुमच्या क्वांटिटीनुसार, त्यामध्ये 2 वाटी डाळीचं पीठ टाकायचं, थोडा ओवा टाकायचं, जिरे टाकायचं आणि हळद टाकायची। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि तीळ जर का तुम्हाला हवे असेल तर मग तीळ तुम्ही ऍड करू शकता। त्यानंतर आपला रवा असो, ठोसर रवा घ्यायचा, बारीक रवा नाही घ्यायचा, ठोसर रवा 2 वाट्या टाकायच्या। त्यानंतर एका बाउल मध्ये तेल गरम करायचं, हे पीठ छान असं एक मिश्रण करून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण गरम केलेलं तेल आहे ते टाकायचं। 5 ते 10 मिनिटं थांबायचं, थंड झालं की त्यामध्ये सोडा ऍड करायचा, तर छान असं पीठ भिजून घ्यायचं। परत 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आणि जर का तुम्हाला गोल गोळे आवडत असेल तर मग तसं करा किंवा लंबोळे गोळे करा। आता हे सोडायचं कसं, तर पहिले पातेल्यामध्ये थोडं तेल टाकायचं, पाणी छान असं उकळून घ्यायचं, त्याला उकळी आल्यावर मग हे गोळे सोडायचे आणि अर्धा तास लागतो गोळे शिजून घ्यायला। ते शिजल्यानंतर त्याचे छान असे तुकडे करायचे बारीक बारीक आणि छान असे तळून घेते। इथे होते आपल्या बट्ट्या रेडी। माझ्यामध्ये तुम्ही एकदा ह्या बट्ट्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्यात मला नक्की कमेंट मधून सांगा। आता सांबार करण्यासाठी मी पहिले डाळ, मसुरीची डाळ आणि नॉर्मल तुरीची डाळ शिजून घेतलेली होती, त्यामध्ये टोमॅटो ऍड केला होता आणि मी डीमार्ट मधून सांबार पावडर हा मसाला आणला होता, तो घेतला। आणि हे तुम्हाला माहितीच असेल काय, मी वरण शिजताना म्हणजे डाळ शिजताना पण आमसूल टाकू शकता किंवा भिजू घालायचं आणि त्यानंतर पण तुम्ही आमसूल वरणाच्या सांबार मध्ये ऍड करू शकता। मी भिजू घातलं आणि त्यानंतर सांबार मध्ये मिक्स केलं होतं। आणि तुम्हाला डाळबट्टीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा। बाय बाय।